प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमपूर्वक शुभेच्छा. तुम्ही बरे आहात का? हा दिवस तुमच्यासाठी कसा चालला आहे? प्रभू दररोज सकाळी नवीन दया देतो, तो बोलतो, तो प्रोत्साहन देतो. तो किती अद्भुत प्रभू आहे ना. या सकाळीही प्रभूने तुमच्यासाठी खास संदेश दिला आहे. तुम्ही विचार करत आहात का, हे ठिकाण खूप सुंदर दिसत आहे. तुमच्या मागे काही वेगळे प्राणी दिसत आहेत. बरेच लोक इंग्लंडमधील शहरे दाखवतात. तुम्ही ती शहरे पाहिली असतील. हे शहराबाहेरचे ग्रामीण क्षेत्र आहे. या गावांमध्ये अनेक शेतजमिनी आहेत. येथे मेंढ्या, गायी, घोडे आहेत. त्यांच्यात अल्पाकास आणि लामा नावाचे 2 प्राणीही आहेत. जे तुम्ही माझ्या मागे पाहत आहात ते हेच आहेत. ते वेगळे दिसतात. ते मेंढ्यांपेक्षा मोठे आहेत. ते घोड्यांपेक्षा लहान. तुम्ही पाहिले असतील. ते त्यांना शेतात ठेवतात आणि पाळतात. या अद्भुत वातावरणातून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे. आज परमेश्वराने माझ्यासाठी काय वचन दिले? यशाया 43:2. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाही. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला-मुली, तुला अग्नीतून चालावे लागेल. जेव्हा तू अग्नीतून चालशील तेव्हा इजा करणार नाही. त्याचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. तू जळणार नाहीस. ज्वाला पोळणार नाही. ते तुला इजा करणार नाही. तू त्यातून पार पडशील. अग्नी म्हणजे नेमकं काय? तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. 1 पेत्र 4:12 मध्ये शास्त्र असे सांगते. ते कशाचा उल्लेख करतो? दुखाचा. अग्नी म्हणजे येशूच्या नावाने दुःख सहन करतो त्याचा उल्लेख आहे. शास्त्र सांगते की जेव्हा आपण दुःखातून जातो तेव्हा ते अग्नीमधून जाण्यासारखे असते. म्हणून आज तू या दुःखातून जात आहेस. तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात कशा तरी कारणाने दुःख आहे. जेव्हा तू दुःखातून जातोस तेव्हा तुला अग्नीवर चालल्यासारखे वाटेल. तुम्ही असे म्हणाल, मी अग्नीमध्ये असल्यासारखं वाटते भाऊ. तुम्ही तुमच्या घरात, कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अशा परिस्थितीत आहात का? तुम्हाला तुमच्या चर्चमध्ये किंवा सेवा कार्यात असंच वाटते का? भीती बाळगू नका. जळणार नाही. नष्ट होणार नाही. परिणाम होणार नाही. तुम्ही त्यातून पार पडाल. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. तुम्ही विचाराल, हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे जर कोणी तुमच्या सोबत असेल. तो कोण आहे? बायबलमध्ये शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांनी परमेश्वरासाठी ठामपणे उभं राहून राजाच्या मूर्तीला दंडवत करण्यास नकार दिला. आम्ही राजाच्या मूर्तीला दंडवत करणार नाही. त्यांना जळत्या भट्टीत टाकले. त्या भट्टीला 7 पट जास्त तापवलं. अगदी ज्याने त्यांना आत टाकण्यास नेला तो जळून मेला. जेव्हा त्यांना आत टाकलं तेव्हा त्यांना बांधलेली दोरं सैल झाली. ते अगदी आरामात जणू AC हॉलमध्ये फिरत होते. राजा त्यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाला. त्यांना आगीत टाकलं होतं, पण ते मेले नाही. आगीने त्यांना स्पर्शही केला नाही. ते आत आरामात फिरत आहेत. आपण तिघांना आत टाकलं नव्हतं का? पण तिथे 4था व्यक्ती आहे. तो मनुष्यपुत्रासारखा दिसतोय. परमेश्वर स्वतः त्या आगीत उतरले. म्हणाले, माझ्या मुलांना आगीत टाकले आहात का? मीही आत येतो. प्रभूंना इजा होईल का? त्यांच्या सोबत असणाऱ्यांना इजा होईल का? त्यांना काहीच झालं नाही. तिघेही जिवंत बाहेर आले. कारण प्रभू त्या भट्टीत होता. तुम्ही ज्या आगीच्या मार्गावरून जाता, येशू तुमच्या सोबत आहे. मी कधीच तुला सोडणार नाही. मग तू आगीतून जात असताना तो तुला सोडेल का? तो तुझ्या सोबत आहे. तू हे पार करशील.
ही समस्या तुला त्रास देणार नाही, इजा करणार नाही, नष्ट करणार नाही. तू हे पार करशील आणि सामर्थ्यात आणि नव्या बळाने पुढे जाशील. प्रभू तुला वचन देतोय की ही जळणारी भट्टी तुला इजा करणार नाही. तुला विश्वास आहे का? विश्वासाने म्हणा, प्रभू, हे वचन माझं आहे. ही वेदना, समस्या, अडचणी, संकटांची आग मला इजा करणार नाही. मी हे पार करीन, कारण येशू तू माझ्यासोबत आहेस. तू माझा हात धरून मार्गदर्शन करतोस. आज मी अद्भुत बदल पाहीन. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.